पंचायत समितीचे माजी सभापती संजू तात्या यांना थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. बोला पुंडलिकवर देव, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या आपल्या या पंढरीच्या वारीच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम ज्या वारकरी पुत्रानं गेल्या 5 वर्षापासून ही अखंड वारी चालू ठेवली, त्यांचं सगळ्यांनी मंगेदारांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या विभागाच्या खासदार माननीय स्मिताताई वाघ, आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजू भाऊ, व्यासपीठावर असलेले सोनोने साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सगळे बंधू आणि भगिनी पांडुरंगाचे भक्त. आज आपण चाळीसगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहोत. मित्रांनो, आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांना आपल्याला सांगितलं की खऱ्या अर्थानं हे जे बळ मिळालेलं आहे, हे पांडुरंगाची सेवा करण्याचं, या परिवाराचे जे सदस्य आहेत, रमेश नाना, त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे चिरंजीव मंगेश दादा आणि त्यांची सूनबाई प्रतिभाताई. खरं वास्तविक कुटुंब जे असतं, ते कुटुंबामध्ये सांगड असणं फार गरजेचं असतं. दादा, मी नेहमीच सांगत असतो, मागे पण मी एक वेळा भाषण करताना सांगितलं होतं की लग्नापर्यंत माणूस लग्न व्हायच्या अगोदर सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे करत असतं. आणि आमचे मित्र परिवार असतो की लग्नाच्या अगोदर तू खूप मोठा वाघ होता, अमुक होता. मी या सगळ्या गोष्टी त्यावेळेला सांगत होतो. आणि मी पण सांगतो की लग्नाच्या अगोदर आपण बहुत बडे वाघ थे, आपण कोणालाच घाबरायचो नाही. आणि लग्न झाल्यानंतर मी वाघच आहे. फक्त वाघावरती दुर्गा विराजमान आहे. आणि ती दुर्गा सांगते त्या पद्धतीने करतो. तशी दादा तुमच्या पाठीवरती प्रतिभाताई या दुर्गेप्रमाणे मागे उभ्या आहेत आणि त्यांचं बळ तुम्हाला मिळतं आणि हे सगळं खऱ्या अर्थाने एक घडत असतं. मित्रांनो, अतिशय पवित्र काम ह्या माणसाने हाती घेतलेलं आहे. आज या देशाचा जर विचार केला तर देश, देव आणि धर्मासाठी काम करणारा हा माणूस आहे. आणि आजची परिस्थिती जर आपण पाहिली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ते हिंदवी स्वराज्य जर पुढे कायमस्वरूपी जर तुम्हाला टिकवायचं असेल तर हा मंगेश दादा सारखा हा तो माणूस की ज्यांनी धर्मासाठी काम उभं केलं, त्यांनी या गावासाठी काम उभं केलं, सर्वसामान्य जनतेसाठी काम उभं केलं, विकासाचा रथ या चाळीसगाव तालुक्यामध्ये खेचून आणला. मित्रांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये या माणसाने काम उभं केलेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील की येणारा काळ हा भयंकर आहे. त्या काळामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहणं फार महत्त्वाचं आहे. जो माणूस जागृत राहील, जो माणूस धर्मासाठी काम करेल, जो माणूस देशासाठी काम करेल, तोच माणूस भविष्यामध्ये या देशामध्ये राहू शकतो. आणि आपला समाज संघटित झाला पाहिजे, समाजामध्ये धर्माचे संस्कार झाले पाहिजे. याच्यासाठी मंगेश दादांनी खूप मोठं काम उभं केलेलं आहे. मित्रांनो, मी जे सांगतोय ती एक गोष्ट लक्षात ठेवा की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आपल्या देशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, आपल्या जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ आणि त्यांच्या सगळ्यांना बरोबर काम करणारे आपले मंगेश दादा, हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आपण एक गोष्टीचा विचार करा, आग जम्मू काश्मीरला लागलेली आहे, तिथं धर्म विचारून गोळ्या घातल्या जात आहेत. म्हणून आपण एक गोष्टीचा सारासार या गोष्टीमध्ये विचार केला पाहिजे की आग जर जम्मू काश्मीरमध्ये लागलेली आहे तर ते आपलं घर केव्हा उद्ध्वस्त करेल याचं सांगता येत नाही. म्हणून आपलं घर जर शाबूत ठेवायचं असेल तर आपण मंगेश दादांनी जे काम हाती घेतलं आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे. या गोष्टी आपण लक्षात ठेवा मित्रांनो.
आपल्या हा बोलण्याचा किंवा या मांडण्याच्यासाठी भरपूर वेळ आहे, भरपूर जिथे जिथं आम्हाला संधी मिळेल तिथं आम्ही आमचे विचार मांडू. परंतु मी तुम्हाला सगळ्यांना फक्त एकच विनंती करेल, कारण की वक्ते आणि बोलणारे खूप आहेत, की आपण सगळेजण एकच विनंती करतो की हा जो परिवार आहे या परिवाराला आपण दुआ में याद रखना, एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.